स्वागत करूया, ज्याने आपल्यासाठी म्हणजे जगभरात जिथे जिथे मराठी रसिक आहे, नाट्य संगीतावर प्रेम करणारा, त्या सगळ्यांसाठी हे स्वप्न पाहिलं आणि अतिशय मेहनतीने साकार केलं. तो आपणा सगळ्यांचा लाडका कलाकार, या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि प्रमुख भूमिकेत असणारा सुबोध भावे. सुबोध, मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. खूप छान वाटतंय तुम्हाला सगळ्यांना बघून आणि सगळ्यात आनंद वाटतोय की आजच्या या ट्रेलर लॉन्चसाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी होकार दिला. ते स्वतः आले आणि आज त्यांच्या हस्ते आपण ट्रेलरचं अनावरण करतोय. 1911 सालचं नाटक 113 वर्ष झाली या नाटकात. दीनानाथ मंगेशकर असतील, केशवराव भोसले असतील, या सगळ्यांनी या मानापमान नाटकाची धुरा आपल्या समर्थ खांद्यावरती वाहिली आणि ते नाटक आजतागायत 113 वर्ष सर्व महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांना, बाहेरच्याही रसिक प्रेक्षकांना भुरळ घालतंय. गोविंदराव टेंब्यांसारखा अद्वितीय संगीतकारांनी या नाटकातली गाणी रचली. 67 पदं या नाटकात होती. आता इतकी सगळी काही सिनेमात घेता येणं शक्य नाही, पण आमच्या सिनेमालाही शंकर एहसान लॉय या त्रिमूर्तींनी अप्रतिम संगीत दिलं आणि पुन्हा एकदा या अवीट गोडीची गाणी महाराष्ट्राच्या रसिकांना प्रिय झाली. मी फार वेळ घेणार नाही, पण देवेंद्रजी, तुम्ही हा धडा आम्हाला सगळ्यांना शिकवलाय की सिंगल माणूस काही करू शकत नाही, त्याच्यासाठी टीम महत्त्वाची असते. आणि हे स्वप्न जरी मी बघितलं असलं तरीसुद्धा माझ्या संगीत मानपांच्या संपूर्ण टीमशिवाय ही गोष्ट शक्य नाही. आमचे निर्माते जिओ स्टुडिओजच्या ज्योती देशपांडे, आमचे सुनील फडतरे यांनी जर भरभक्कमपणे पाठिंबा दिला नसता तर याची निर्मिती करता येणं शक्य नव्हतं. आमचे लेखक शिरीष गोपाळ देशपांडे, ऊर्जा देशपांडे, आमचा प्राजक्त देशमुख यांनी ती लिखाणाची धुरा खांद्यावरती घेतली. आमचे DOP सुधीर पलसाने, आमचे कॉस्ट्युम डिझायनर नचिकेत बर्वे, आमचे कोरिओग्राफर दीपाली विचारे आणि आमचा सुभाष नकाशे, आमची गीतकार जे आहेत ते समीर सामंत, आमचा एडिटर आशू, आमचा साऊंड डिझायनर मंदार कमलापूरकर, आमचा बॅकग्राऊंडवाला संतोष मुळेकर, आमचे VFX गोकुळ आणि कपिल, प्रसाद सुतार, त्याच्यानंतर आमचं अजून कोण राहिलं आहे, आर्टवाला आमचा संतोष पुटाणे सर आणि त्यांची सगळी टीम. आणि हा सिनेमासाठी गेली काही वर्ष सातत्याने माझ्याबरोबर मेहनत घेणारी ही सगळी माझी टीम, या सगळ्यांमुळे हा एक चित्रपट सर्वांग सुंदर पद्धतीने आम्हाला लोकांसमोर नेता येतोय. त्याचबरोबर आमचे सगळे अभिनेते, निवेदिता ताई असतील, सुमित राघवन, वैदेही, शैलेश दातार, अर्चना निपाणकर, अमृता खानविलकर एका खास पाहुण्या भूमिकेत इथे आहे, उपेंद्र लिमये, ही सगळी मंडळी आमच्याबरोबर आहेत. आणि त्याचबरोबर अनेक छोटे मोठे काम करणारी लोक आहेत की ज्यांच्यामुळे हा सिनेमा घडू शकला. मी फार वेळ घेत नाही. या सगळ्यांना तुमच्या साक्षीने मी मनापासून धन्यवाद आणि वंदन करतो, कारण तुम्ही होतात म्हणून हा सिनेमा आजपर्यंत इथे येऊन पोहोचलाय. त्यामुळे अशाच पद्धतीने ही साथ राहू द्या. देवेंद्रजी, तुमच्यासमोर एक गाऱ्हाण आहे की मराठी चित्रपट चालला नाही याचं वाईट वाटत नाही, कारण एखादा चित्रपट चालतो, एखादा चित्रपट नाही वाटत. पण आपल्याच राज्यात जेव्हा आपल्याच भाषेतल्या चित्रपटाला दुय्यम वागणूक मिळते तेव्हा खूप यातना होतात, त्रास होतो. तर 5 वर्ष तुम्ही महाराष्ट्राला जोरदार विकासाच्या दिशेने घेऊन जाल, पण त्याचबरोबर महाराष्ट्राची कला, साहित्य, चित्रपट याला देखील तुम्ही हातभार लावावात आणि त्याची उंची त्याला प्राप्त करून द्यावीत, हीच तुम्हाला अगदी मनापासून आमच्या सगळ्या मराठी कलाकारांच्या वतीने नम्र विनंती. धन्यवाद सगळ्यांना. आणि एक महत्त्वाचं नाव मी घ्यायचं विसरलो. मी त्यांचं कायमच नाव विसरतो, कारण कदाचित असं वाटतं की मी आहे म्हणजे ते असतील किंवा ते आहे म्हणजे मी असतील. ते म्हणजे आमचे निखिल साने सर. कारण अशा प्रकारचं एखादं स्वप्न पूर्ण करण्याची धमक त्यांच्यात आहे आणि त्यांच्यामुळेच आज मराठी सिनेमा गेली कित्येक वर्ष कोटीच्या कोटी उतरणे घेऊ शकतो. थँक्यू सर. धन्यवाद सुबोध. आणि मला वाटतं टीममधल्या इतक्या सगळ्या मेंबर्सची नावं त्यांनी एकत्र घेतलेली आहेत, कारण खऱ्या अर्थाने एक टीम लीडर कसा असतो ते सुबोधकडे बघून नक्कीच आपल्या लक्षात येते. जरा टाळ्या झाल्या पाहिजेत सुबोधसाठी सुद्धा. आणि यानंतर सुबोध, मला वाटतं आपण शंकरजींना या ठिकाणी बोलवूया, कारण कार्यक्रमाचा प्रारंभ, शुभारंभ, ज्याला आपण श्री गणेशा म्हणतो, तो सुरांनी झाला तर फारच बहारदार होईल. ज्यांच्या संगीतातून प्रेमाचा ऋतू वसंत भामिनी आणि धैर्यधराचा फुललेला आहे, बस ऐसे ही 4 लाइन गुनगुनाऊंगा. ये गाना है जिसका नाम है वंदन हो, जो हम लोग एज यूजुअल जैसे कटियार में किया था वैसे ही इस फिल्म में भी गणपति बापा को
आगमन करते हुए उनका स्वागत करेंगे इसका। चेक थोड़ा रिवर्ब दे सकता है तो दो। ओम गजानन शुभ गुणकारण नमो महागणपती विघ्न विनाशक सिद्धि विनायक सुरदल सेनापती तू शौर्याची प्रथम प्रेरणा हे रिपु संहारका सर्वप्रथम तुझ वंदन करीतो देवा गणनायका 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 वंदन हो वंदन हो वंदन हो वंदन हो वंदन हो वीरवरा तुझ वंदन हो वंदन हो वंदन हो वंदन हो वीरवरा तुझ वंदन हो वंदन हो वंदन हो समर भूमीवारी सदा सुगंधित समर भूमीवारी समर भूमीवारी सदा सुगंधित तब देहाचे चंदन हो वंदन 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 हो वीरवरा तुझ वंदन हो वंदन हो वंदन हो वंदन हो वंदन हो बोला गणपती बाप्पा मोरया. शंकरजी समोर देवेंद्रजी बसले, तेही उत्तम गातात. आप क्या से गणपति बाबा हो जाएगा तो फिर मेरे साथ कहिए सर वंदन हो वंदन हो. पहिल्यांदा मी स्पष्ट करू इच्छितो, मी शब्दात शूर आहे आणि सुरात असुर आहे. लोकांचा थोडा म्हणजे कन्फ्युजन आहे. माझी बायको गाते, मला गाता येत नाही. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू सर थँक्यू सर थँक्यू. सगळ्यांचीच मी नावं घेतली, पण जसं देवेंद्रजी राजकारणात कार्यकर्ते खूप महत्त्वाचे असतात, कारण ते जीवाचं रान करून पक्षाचा प्रचार करतात, त्या म्हणून तो उमेदवार निवडून येतो. तसंच मी आता सगळ्या माझ्या हेड ऑफ डिपार्टमेंटची नावं घेतली, पण त्यांच्याबरोबर त्यांचे सगळे सहाय्यक आहेत. आमचं प्रोडक्शन सांभाळणारा आमचा आनंद मिलिंद आहे, माझी डिरेक्शनची सगळी टीम आहे. प्रत्येक डिपार्टमेंटची जी टीम आहे त्या सगळ्या टीममुळे एखादा चित्रपट सुंदर बनता येणं शक्य आहे. यानंतर मला वाटतं मी तुलाही स्थानापन्न होण्याची विनंती करते आणि कार्यक्रमाचा श्री गणेशाच इतका बहारदार झालेला आहे. गणपती बाप्पा आणि रंगदेवता नक्कीच आपल्यावरती प्रसन्न आहे आणि ही सुरांची जी एक मैफल छान रंगलेली आहे. आपल्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांना या मंचावरती भेटायचे, पण तत्पूर्वी आणखीन काही गाण्यांचा आस्वाद तुम्हाला घेता यावा अशी आमचीही मनापासून इच्छा आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करूया आर्या आंबेकर.
अवघ्या महाराष्ट्राची खूप लाडकी असणारी आर्या चित्रपटातून अभिनेत्री म्हणूनही आपल्याला तिचं दर्शन झालेलं आहे. आणि आज मला वाटतं नाट्यसंगीत या गोष्टीकडे या चित्रपटातून खूप छान वेगळ्या पद्धतीने पाहिलं गेलंय. जी नाट्यपदं आपण वर्षानुवर्ष ऐकतो आहोत ती शंकर एहसान लॉय यांनी खूप वेगळ्या पद्धतीने अभिनव पद्धतीने आपल्यासाठी सादर केली आहेत. तर अशा एखाद्या गाण्याची झलक ऐकायला मला नक्की आवडेल. क्या बात है आर्या, वाह. मला वाटतं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आर्याचं अभिनंदन करूया. मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा अधिकृत दर्जा प्राप्त झाला आणि ही अभिजात मराठी भाषा आहे, हे अभिजात मराठी संगीत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तरुणाईपर्यंत हे सगळं आपलं अभिजातपण पोहोचतं आहे, ही सुद्धा खूप खास बाब म्हटली पाहिजे. यानंतर मी जोरदार टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करते बेला शेंडे आणि तिची सुरेल गाणी आपण नेहमीच खूप प्रेमाने ऐकत आलोत, तिच्या गाण्यांवर प्रेम करत आलोत आणि या सिनेमात एक असं सुंदर गाणं आहे की ज्यामध्ये आपल्याला बेलाचं दर्शन सुद्धा मोठ्या पडद्यावरती होणार आहे. आणि हे द्वंद्व गीत आहे, अर्थात युगुल गीत आहे आणि त्यामुळे शंकरजींना मी विनंती करते की आपणही ट्रॅक प्लीज.
बात आहे बेला, वा वा. आणि मला वाटतं पुन्हा एकदा विमेन एम्पॉवरमेंटचा पण आपल्याला अनुभव आलेला आहे की द्वंद्वगीत पण एकटीने सादर केले. यानंतर मी एवढ्यासाठी विमेन एम्पॉवरमेंट म्हटलं की एका अशा अतिशय पॉवरफुल पर्सनॅलिटीला मी इथे आमंत्रित करणार आहे. आज मनोरंजन क्षेत्रामध्ये जे वेगवेगळे प्रयोग होताना आपण बघतो आहोत, म्हणजे लापता लेडीज असेल, स्त्री 2 असेल, तिथपासून ते बाई पण भारी देवाच्या मराठी चित्रपटाच्या अतिशय विक्रमी यशानंतर आता संगीत मानापमानचं हे पाऊल उचलण्यासाठी या सगळ्या मागची एक जी स्त्री शक्ती आहे त्या म्हणजे ज्योती देशपांडे. मी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये ज्योतिताईंना मंचावरती आमंत्रित करते. प्रेसिडेंट ऑफ मीडिया अँड कॉन्टेंट बिझनेस रिलायन्स इंडस्ट्रीज ज्योती देशपांडे मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे आणि या प्रसंगी सगळ्यांशी संवाद साधण्याची विनंती करते. हॅलो हॅलो. आय सेड माझं साईज बघून असं पॉवरचं दुरून काहीच संबंध नाही आहे. यु नो, फर्स्ट ऑफ ऑल आयड लाईक टू वेलकम Shri Devendra Fadnavis for coming and gracing this occasion. You were not there in the previous event where I said a disclaimer that I am not a Maharashtrian. देशपांडे माझं आडनाव आहे पण मी टॅमिलियन आहे आणि सुबोधची मराठी आणि हिची मराठी ऐकून मला सारखं धैर्य नाही मराठीत बोलायला. सो I don't want to make a mistake and say something wrong. So first of all, hearty congratulations to you, and Maharashtra is lucky that we've got a chief minister who is a connoisseur in arts and culture, and we think some glorious 5 years for our industry is going to be here, and we look forward to it. So thank you so much. Geo Studios has had a great year, you know, with lots of successes in the box office, etc. But Sangeet Manapman is a film that's very, very close to my heart, and I'm so happy that 2025 ka inauguration we will be doing with Sangeet Manapman. I think, you know, while studios make a lot of films for entertainment, of course, hum business chalate hain, we want to make money as well. We're trying to entertain people, but at the same time, I think we carry a responsibility to revive our culture, to tell stories with purpose and not just mindless entertainment. And I think you know, we all cast and crew saw the film last week and we were so emotional about it. So I think Subodh has done a fantastic job of thanking each and every person. I'd like to take a minute to thank Subodh. You know, although anyone may think that it's a generous budget, no budget is ever generous enough, you know, and he has really done a fantastic job to bring this vision onto screen. And I know it's hard to be the director as well and also act in it in such a great role, but when you all see the film, you'll see that जब भी कोई चीज़ पॉजिटिविटी के साथ बनती है और पर्पस के साथ बनती है वो अच्छी बनती है. So I'm sure all of you all will like it. I won't take more of your time. Sir, may I invite you on stage? मी सुबोध आणि शंकरजी आपणालाही विनंती करते की आपण कृपया मंचावरती यावं. शंकर एहसान लॉय, मी असं म्हणेन संगीत क्षेत्रातील त्रिमूर्ती आपल्याबरोबर मंचावरती आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात मुख्यमंत्री महोदयांचं आणि सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत. आता मी ज्योती मॅडमला विनंती करतो की आपल्या संपूर्ण टीमच्या वतीने आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं स्वागत करूया. सर, तुमचं मनोगत आम्हाला ऐकायचंच आहे, पण आज तुमच्या हस्ते या चित्रपटाच्या ट्रेलरचं अनावरण होणार आहे. तर आमच्या सिनेमाच्या भाषेत ॲक्शन म्हणल्यानंतरच एखादी गोष्ट सुरू होते, तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ॲक्शन म्हणावं
समोर बसून एकदा ट्रेलरचा आस्वाद घ्यावात आणि मग आपलं मनोगत ऐकण्यासाठी आम्ही सगळेजण उत्सुक आहोत. ऍक्शन. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ट्रेलरचं स्वागत केलेलंच आहे. पुन्हा एकदा मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते, ज्योती मॅडम, सुबोध आणि त्याचबरोबर शंकरजी, कृपया आपण मंचावरती यावं. प्रचंड उत्सुकता आहे तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्याविषयी आणि अर्थातच तुमच्याकडून काही ऐकण्याविषयी. संगीत मान अपमान, ज्याचं खरं म्हणजे आपण सगळेच वाट पाहतोय 10 तारखेची. त्याचे दिग्दर्शक आणि आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते सुबोध भावेजी, ज्योती देशपांडेजी, ज्यांची कट्यार अजून आपल्या काळजात घुसली आहे, असे शंकरजी, शंकर एहसान लॉय, आणि या ठिकाणी उपस्थित संगीत मान अपमानची संपूर्ण टीम, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मी गेल्या 2 दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करून, खाते वाटप करून, बंगले वाटप करून, ऑफिस वाटप करून संगीत मान अपमानला आलो आहे. आमच्याकडे मान अपमान मनात होतो, त्याचं संगीत मीडियात वाजतं. पण मला अतिशय आनंद आहे की या क्षणाचा साक्षी मी होऊ शकतोय. याचं कारण आहे की 113 वर्ष सातत्याने मराठी मनाला भुरळ घालण्याची क्षमता ज्या संगीत नाटकामध्ये आहे, ते नाटक आज या ठिकाणी रुपेरी पडद्यावर नव्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अर्थातच सुबोध भावेंनी बालगंधर्वही साकारला, त्यामुळे भामिनी साकारली आणि आता धैर्यधरी ते साकारतायत. हा देखील एक योगायोग आहे. पण आम्हालाही असं करावं लागतं. मुख्यमंत्री व्हावं लागतं, मग विरोधी पक्षनेता व्हावं लागतं, मग उपमुख्यमंत्री व्हावं लागतं, मग पुन्हा मुख्यमंत्री व्हावं लागतं. पण मला असं वाटतं की खरं म्हणजे संगीत मान अपमान 113 वर्षाचा जो इतिहास आहे, याच्याबद्दल इतक्या वेगवेगळ्या दंतकथा आहेत. लोक असं देखील सांगतात की एक काळ असा होता की सोन्याचा जो भाव होता त्यापेक्षा देखील जास्त दरात त्याची तिकीटं विकली गेली. किंवा अगदी म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये देखील ज्यावेळी टिळक स्वराज ट्रस्ट करता पैसा जमा करायचा होता, त्यावेळी याच संगीत मान अपमानचे अनेक त्या ठिकाणी प्रयोग करण्यात आले. आणि म्हणून एक मोठा इतिहास या ठिकाणी आहे. आणि ही जी संगीत नाटकांची एक परंपरा, जी खऱ्या अर्थानं मराठी भाषेला लाभलेली आहे. मराठी भाषा अभिजात भाषा झाली, पण आपलं संगीतही तेवढंच अभिजात आहे, नाट्यसंगीतही तेवढंच अभिजात आहे. आणि या सगळ्या परंपरा ज्या आहेत, या परंपरा नवीन स्वरूपामध्ये आपल्या नव्या पिढीसमोर येणं हे देखील अत्यंत आवश्यक आहे. कदाचित मला माहिती नाही किती पदं त्याच्यामध्ये होती, तुम्ही मगाशी सांगत होता 67. कदाचित 67 पदं ऐकण्याचा पेशन्स किंवा तेवढं धैर्य आजकालच्या धैर्यधरांमध्ये नसेल. पण मला असं वाटतं की याचं जे सौंदर्य आहे हे या 14 पदांच्या माध्यमातनं, या सिनेमातनं निश्चितपणे आपल्यापर्यंत पोचेल. आणि त्यातनं नव्या पिढीमध्येही उत्कंठा तयार होईल की एकदा तरी आपण जाऊन थिएटरमध्ये संगीत मान अपमान बघितलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की एक प्रकारे जी आपली संस्कृती आहे, जी आपली कला आहे, जे आपलं संगीत आहे, या सगळ्या गोष्टींना रिइन्व्हेंट करणं, अशा प्रकारे हा सिनेमा आज आपल्यासमोर येतो आहे. आणि ट्रेलर इतका सुंदर आहे तर पिक्चर काय असेल. त्यामुळे मी खरोखर सुबोधजी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि अर्थातच संगीताशिवाय संगीत मान अपमान होऊ शकत नाही.
शंकरजी, आपलं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो. आपण शंकर एहसान लॉय, आपण खरं म्हणजे आपल्या देशातल्या संगीताला एक वेगळी उंची नेहमीच दिली आहे. पण मराठीवर जे प्रेम आपण या ठिकाणी करता ते मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याकरता मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आणि मग अशी सुबोधजी म्हणाले, ही गोष्ट देखील खरी आहे की या आमच्या कार्यकाळामध्ये आता आपला जो काही मराठी सिनेमा आहे, मराठी थिएटर आहे, आपला जो विविध कलांचा आविष्कार आहे, याला योग्य व्यासपीठ मिळालं पाहिजे या दृष्टीनं निश्चितपणे काम करण्याची आमची देखील इच्छा आहे. कारण मगाशी ज्योतिजींची चर्चा चालली होती त्यावेळी अनेक वेळा मी त्यांनाही सांगत होतो की अनेक वेळा चांगले चित्रपट जे लोकांना आवडलेले आहेत त्याचे डायरेक्टर्स मला भेटतात आणि म्हणतात की आम्हाला कुठलाच प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे. त्यावेळी अतिशय दुःख होतं की असं का व्हावं की आपल्या मराठी सिनेमाला त्या ठिकाणी कुठला प्लॅटफॉर्म मिळू नये. पण मला असं वाटतं की त्याच्यावर त्याही वर्किंग करतायत. आपण सगळे मिळून वर्किंग करूया आणि हा जो काही आपला संपूर्ण अभिजात अशा प्रकारचं कला आविष्कार आहे हा सगळ्या प्रकारच्या प्लॅटफॉर्मवरनं लोकांपर्यंत पोचला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न निश्चितपणे आपण सगळे मिळून करू. मी पुन्हा एकदा सुबोधजी खूप मनापासून तुमचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि हा विश्वास व्यक्त करतो की संगीत मान अपमान सर्व रेकॉर्ड तोडेल. सगळे रेकॉर्ड तोडून हा अतिशय प्रेक्षकांना भावेल आणि आम्ही देखील निश्चितपणे मी तो पाहणारच आहे. त्यामुळे फक्त आता तो कधी पाहायचा आणि कोणाकोणासोबत पाहायचा याचं नियोजन मी लवकरच करेन आणि त्याला नक्कीच अमृताला म्हणजे माझ्या पत्नीला देखील मी घेऊन येईल. आज खरं म्हणजे तिला जास्त आवडलं असतं याला, पण मी विसरलो तिला सांगायचं. तुम्ही मला सांगितलं होतं, पण हे कट करून टाका, एडिट करून टाका, हे तिच्यापर्यंत पोचू देऊ नका अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा या अतिशय चांगल्या लॉन्चला आपण मला बोलवलं त्याबद्दल अतिशय मनापासून आपले आभार मानतो आणि पूर्ण टीमला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देवेंद्रजी, एक शेवटची विनंती तुम्हाला करायची. आमची सगळी टीम उत्सुक आहे तुमच्याबरोबर फोटो काढायला. तर एक 5 मिनिटं तुम्ही दिले तर माय प्लेजर. ॲब्सोल्युटली. सगळे कलाकार पहिल्यांदा वरती या, कलाकारांनंतर सिंगर्स वरती नाही, कलाकारांनंतर म्युझिक, पहिले आर्टिस्ट, सगळे कलाकार, मग सिंगर्स, मग आपले सगळे HODs आणि मग संपूर्ण टीम मानापमान. सुमित राघवन, वैदेही, अमृता खानविलकर, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, नीनाताई अजून मला वाटतं पोहोचलेल्या नाही आहेत, निवेदिता सराफ आणि शैलेश दातार. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आत्ताच सांगितलं की सगळे रेकॉर्ड हा सिनेमा ब्रेक करेल आणि माननीय मुख्यमंत्री महोदय जे बोलतात ते होतं, त्यामुळे ही गोष्ट सुद्धा नक्कीच होईल याचा आम्हाला विश्वास आहे. धन्यवाद. आणि मला इथे हे आवर्जून सांगायचंय की माननीय मुख्यमंत्री महोदयांना पुढे नियोजित कार्यक्रम आहे, त्यामुळे कदाचित फोटो झाल्यानंतर ते आपली रजा घेतील. पण या सगळ्या कलाकारांशी आज चित्रपटाच्या निमित्ताने आपल्याला संवाद साधायचा आहे आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जरी हे स्थळ सोडलं तरी कार्यक्रम सुरू राहणार आहे याची सगळ्यांनी कृपया नोंद घ्यावी. चित्रपटामध्ये 18 गायक गायिका सहभागी झालेले आहेत आणि 14 गाणी आहेत. त्यापैकी आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांसमवेत माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी आणि समीर सामंत यांनाही मी, संतोषजी जर असतील उपस्थित तर त्यांनाही कृपया. नाही एवढं ये पटकन. संतोष मुळेकर. ओके या.
आणि ही छायाचित्र इथे घेतली जात असताना मी पुढची जी टीम आहे त्यांचीही नावं जाहीर करते, म्हणजे आपल्याला येणं सोयीचं जाईल. आमचे निर्माते सुनील फडतरे यांना मी कृपया विनंती करते की आपण मंचावरती यावं. निखिल साने सर आलेले आहेत, त्याचबरोबर सुधीर पलसाने, आपले जे सगळे HODs आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे प्रमुख, या सगळ्यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. छाया दिग्दर्शक सुनील पलसाने, कथाविस्तार करणारे शिरीष गोपाळ देशपांडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला जर येणं सोयीचं असेल तर आपण कृपया मंचावरती यावं अशी विनंती करते. आशू पीके मास्टर, ऊर्जा देशपांडे, सॉरी आमचे फाईट मास्टर पीके मास्टर, त्यांचं नाव मगाशी मी घ्यायचं विसरलो. पीके मास्टर यांनी पूर्ण फाईट डिझाईन केली आहे. आणि DI कलरिस्ट आपलं प्रकाश, त्याचंही नाव माझ्याकडनं राहिलं. येस, प्रकाश इथे आहे, प्रकाश निखारगे. नचिकेत बर्वे, संतोष फुटाणे, आशिष म्हात्रे, मंदार कमलापूरकर, नकाशे, दीपाली, आशू, निलेश पाटकर, प्रद्युम्न कुमार, प्रकाश निखारगे, गोकुळ महाजन, कपिल मोरे, प्रसाद सुतार, रोहन मापुसकर, अमित कोळी, सुयश देशपांडे, सुयश, एक सेकंड, सुभाषी, प्रियांका चौधरी, थांब, एक मिनिट. कोटक, ऊर्जा, नितीन ऊर्जा. सवार, अमिता नायडू, ऊर्जा देशपांडे, एक भव्य दिव्य कलाकृती साकारणारी, तितकीच पॅशनेट असणारी ही सगळी टीम, सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. आता सर इथेच थांबतील, बाकी सगळे पटकन पायऱ्यांवरती बसून घ्या. टीम मान अपमान, एक जिओची, नाही हा एक जिओची टीम या. जिओ स्टुडिओच्या सर्व सदस्यांना विनंती आहे इथे उपस्थित की आपण कृपया मंचावरती यावं. मागे कुठे असाल तरी प्लीज धावत या. माननीय मुख्यमंत्री महोदय नागपूरचे आहेत आणि शिरीष गोपाळ देशपांडे हे सुद्धा नागपूरचे आहेत, त्यामुळे त्यांचा खूप घरोब्याचा असा संबंध आहे. थँक्यू. एक लास्ट फोटो विथ ऑल द टीम. जाऊ दे लोकांना यावरती, ज्यांना शक्य आहे ते खाली पायऱ्यांवरती बसून घ्या पटापट. कम. नोहे एकल्याचा खेळ अवघा जमविला मिळ असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे या चित्रपटाच्या हे आले का सगळे? यशामध्ये चला ज्याची आपल्याला आता खात्री वाटते आहे, त्यामध्ये या सगळ्यांचा सहभाग आहे. सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. मंगल मूर्ती, उंदीर मामा की जय. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे या चित्रपटातल्या सगळ्या कलाकारांशी आपल्याला संवाद. आम्ही सगळेच निशब्द होतो. आम्ही त्यात काम केलेलं आहे म्हणून नाही, पण तिराईत म्हणून एक कलाकृती बघण्याची आता सवय झालेली आहे. इतक्या वर्षांचा अनुभव आहे की हां, आपण प्रेक्षक म्हणून ह्या कलाकृतीकडे कसं बघितलं पाहिजे त्याची कुठेतरी एक सवय झालेली आहे. तर त्या अनुषंगाने चित्रपट बघितला आणि फारच कमाल झालेला आहे चित्रपट. 2025 नवीन वर्षाची सुरुवात ह्या चित्रपटाने होते. याच्यापेक्षा मोठं काहीच असू शकत नाही. देअर कांट बी अ बिगर फिल्म दॅन संगीत मान अपमान. त्यामुळे सगळ्यांनी अवश्य बघा. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या भेटीसाठी संगीत मान अपमान येतोय. तू स्वतः इतका उत्तम गायक आहेस, एखादी ओळ गुणगुणून दाखवशील का? मखमली गालीच्या वर
पावले जरा जपून भिंतीवरी चित्र पहा शोभिवंत वस्तू पहा बघ जरा गवाक्षातून रम्य भोवती उपवन खर्चुनी धनराशी मोठी जमविले तुझ्यासाठी 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 होशील राणी विलासिनी भामिनी नीट पहा नीट पहा नीट पहा जरा भामिनी भामिनी भामिनी. वा, भामिनी नीट पाहते आहे आणि शंकरजी नीट ऐकतायत, हाही एक सुंदर योग. आणि यानंतर अर्थात भामिनी, काय सांगशील वैदेही? माझ्यासाठी या चित्रपटाचा प्रवास फारच अविश्वसनीय असा राहिलेला आहे आणि मला असं वाटतं त्याची सुरुवात ज्यांच्यामुळे झाली आहे त्यांचे सगळ्यात पहिल्यांदा मला आभार मानायचे. जिओ स्टुडिओजच्या ज्योती देशपांडे, निखिल साने आणि त्यांची संपूर्ण टीम, आमचे निर्माते सुनील फडतरे, सुबोध भावे, ज्यांना ज्यांना वाटलं की मी भामिनी साकारू शकेन त्या सगळ्यांचे सर्वप्रथम मला आभार मानायचे. कारण प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्न असलेली ही भूमिका आज तुम्हा सगळ्यांमुळे माझ्या पदरात पडली आहे. आणि पुन्हा एकदा आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकरच्या टीम बरोबर मला हा चित्रपट अनुभवता आलाय. त्यामुळे माझ्यासाठी एकानंतर एक फक्त अविश्वसनीय अशा गोष्टीच घडत गेल्या या सिनेमाच्या बाबतीत. सगळ्यात मोठं हायलाईट म्हणजे शंकर एहसान लॉय ह्यांचं संगीत असलेला हा संगीतपट आहे, ज्याचा मला इतका महत्त्वाचा भाग होता आलाय. त्यामुळे मला असं वाटतं की मी फक्त आज एक ग्रेटफुल ही भावना घेऊनच या मंचावर उभी आहे. आणि मला खात्री आहे की लोकांना हा चित्रपट, त्यातली गाणी, हा आमचा सगळा जो काही प्रयत्न आहे तो 100% आवडेल. त्यामुळे 10 जानेवारीपासून तुम्ही आम्हाला पाहालच याची खात्री आहे. नक्कीच. आणि शैलेश दातार या ठिकाणी आहेत, अर्चना आहे, मी तुम्हा दोघांनाही मंचावर येण्याची विनंती करते. मुळातच शैलेश दातार हे राजबिंड व्यक्तिमत्व आहे आणि त्यात हे सगळी अख्खा एक राजेशाहीपणा जो आहे या कथानकाचा तो आम्ही अनुभवतो आहोत. काय सांगशील? खरं तर हा चित्रपट माझ्याकडे येणं हा एक वेगळाच भाग्ययोग आहे. याचं कारण असं, माझी पहिली निर्मिती असलेल्या माझ्या नाटकाचा, चाणक्य या नाटकाचा पहिला प्रयोग होता. त्या प्रयोगाला सुबोध आला होता आणि तो प्रयोग बघून झाल्यानंतर ते सुबोधची आणि माझी खूप मैत्री, त्याआधी आम्ही नाटकं केली आहेत, कामं एकत्र केली आहेत. परंतु त्या प्रयोगानंतर आम्ही प्रयोग संपल्या जेव्हा बाहेर आलो तेव्हा सुबोधनी सांगितलं, 2 दिवसांनी ऑफिसवर ये, आपण मानापमान करतोय आणि तू त्याच्यात काकासाहेब करतोयस. इतकं सहजपणे म्हटलं, माहीत नाही कसं कुणास ठाऊक त्याच्या मनात आलं ते. आणि नंतर त्यांनी मला नरेशन केलं आणि मग नाही म्हणण्याचं कारणच नव्हतं, पण हे सगळं एवढं मोठं असणार आहे याची बिलकुल कल्पना नव्हती. इतकी वर्ष मी टेलिव्हिजनवर, नाटकामध्ये काम करतोय, पण खरं सांगायचं तर जवळजवळ 25-30 वर्षांच्या कामानंतर माझी खऱ्या अर्थानं लॉन्च करेल मला अशा प्रकारची ही फिल्म आहे. वा वा. आणि यापेक्षा स्वप्न पूर्ण होणं काय असू शकतं. सुबोध भावे दिग्दर्शक आहे, जिओ स्टुडिओज निर्माते आहेत, शंकर एहसान लॉयचं म्युझिक आहे, इतकी सगळी प्रचंड गुणी प्रतिभावंत कलाकार मंडळी आणि सर्वच टेक्निशियन्स सोबत आहेत. आणि त्याबरोबर माझा पहिला इतका मोठा रोल असलेला आणि इतका चांगला रोल असलेला असा पिक्चर येतोय, ज्यात मी पुन्हा एकदा स्वतःला रिलॉन्चच करतोय असं म्हणायला पाहिजे. कारण आत्तापर्यंत चित्रपटात माझ्या हातनं सांगण्यासारखं काहीच घडलेलं नव्हतं, कधीच केलं नव्हतं तसं काही. नाटकामध्ये, सिरियल्समध्ये खूप काम केलं, पण खऱ्या अर्थानं एक मोठा चित्रपट, इतका चांगला चित्रपट मला मिळाला याकरता या सगळ्या मंडळींचे, ज्योतीजींचे, सुबोध फडतरेजी आणि सर्वच टीमचे खूप खूप आभार.
आता 10 तारखेला हा चित्रपट रिलीज होणार आहे. या सगळ्यांनी याचा प्रिव्ह्यू पाहिला आहे, मी पाहिलाच नाही अजून, पण त्यामुळे एक्साइटमेंट अधिक वाढत चालली आहे. आणि 10 तारखेला मी तुम्हा सगळ्यांबरोबर हा चित्रपट पाहणारच आहे आणि खूप एक्सायटेड आहे, खूप मजा येते. आणि या चित्रपटानंतर पुढच्या 6 महिन्यामध्ये मी 6 चित्रपट केले. हाही एक मोठा वेगळा शकून आहे असं म्हणूया. आणि त्यानंतर माझ्या चित्रपटाच्या करिअरला सुरुवातच झाली असं आपण म्हणूया. थँक्यू. क्या बात आहे. मला वाटतं प्रेक्षकांना समाधान देणारी कलाकृती असतेच, पण ती जेव्हा पहिल्यांदा कलाकाराला समाधान देणारी कलाकृती असते तेव्हा ती एक उत्तम कलाकृती असल्याची पावती असं म्हणता येईल. तू काय सांगशील अर्चना, तुझ्या भूमिकेविषयी सुद्धा आणि या सगळ्या एकंदर प्रक्रियेविषयी चित्रपट तयार होत असताना? मी याच्यात भामिनीच्या सख्या मैत्रिणीची भूमिका, घट्ट मैत्रिणीची भूमिका पार पडते, जिचं नाव आहे कुसुम, जी तिच्याबरोबर तिच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रवासामध्ये तिच्याबरोबर आहे. आणि या फिल्मविषयी सांगायचं झालं तर मला वाटतं की वन्स इन अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी आहे जी मला मिळाली आहे. इतकी सुंदर आणि दिग्गज कलावंत या कलाकृतीशी जोडलेले आहेत. त्या कलाकृतीचा आज मी सुद्धा एक भाग आहे. मला असं वाटतं ह्याच्याहून मोठी गोष्ट काहीच नाही आहे. शूटिंगचा प्रत्येक क्षण मी खूप मनापासून जगले आहे. मी सगळं खूप शौकीन करण्याचा प्रयत्न करते आहे, अजूनही करते आहे, आणि या सगळ्या कलाकारांकडून खूप शिकते आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भाग्यच आहे हे की मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली. त्यामुळे मला सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानायचे आहेत. ज्योती मॅम, निखिल सर, फडतरे सर, सुबोध दादा आणि ही संपूर्ण टीम की आज मला यांच्याबरोबर इथे हे सगळं अनुभवता येतं आहे. मला वाटतं ह्याच्याहून मोठी गोष्ट माझ्यासाठी आता काहीच नाही. नक्कीच. आणि आपल्याबरोबर आणखी एक अशी अभिनेत्री आहे की जिच्याबरोबर यशाचा शिक्का ती सोबत घेऊन फिरते असं म्हणायला हरकत नाही. ब्लॉकबस्टर फिल्म्स एकामागून एक देणारे, प्रत्येक चित्रपटाबरोबर स्वतःची एक नवी ओळख तयार करणारी अमृता खानविलकर. या चित्रपटामध्ये जरी पाहुण्या भूमिकेत असली तरी सुद्धा तिच्यासाठी हा अनुभव नक्कीच खास आहे. अमृता, स्वागत. आणि काय सांगशील तुझ्या यातल्या गेस्ट अपीअरन्स विषयी? नमस्कार. सगळ्यात आधी म्हणजे एकतर कट्यार काळजात घुसली या चित्रपटापासून कट्यारचा संपूर्ण एक ग्रुपच तयार झाला, एक वेगळी इंडस्ट्री तयार झाली असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि फडतरे सर म्हणू नका, निखिल सर म्हणू नका किंवा सुबोध म्हणू नका, त्यांनी नेहमीच काळजी घेतली आहे की सगळे टेक्निशियन्स असो, कलाकार असो, त्यांना म्हणजे ते जेव्हा पुढचं पाऊल घेतात ना, त्या पुढच्या पावलात त्या सगळ्यांची साथ असायला पाहिजे. आणि ती खूप मोठी गोष्ट आहे, कारण इथे काल भेटलेला आज विसरून जातो आणि इथे जवळपास इतकी वर्ष सातत्याने आमचा ग्रुपही कंटिन्युअसली सुरू आहे. आणि ती एक फिलिंग फक्त की नाही, ही माझी टीम आहे आणि मी ह्याच्या पुढे जे काही काम करणार त्या कामामध्ये मला या सगळ्यांची साथ पाहिजे, त्यांचे आशीर्वाद पाहिजेत. आणि म्हणूनच आज सुबोधनी एक फोन केला, एक मेसेज केला ना, तरी आम्ही धावून त्याच्यासाठी येतो. आणि हे त्यांनी एक कलाकार म्हणून, एक मित्र म्हणून, एक अभिनेता म्हणून कमवलेलं आहे असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर निखिल साने खूप बोलत नसतील तरी सुद्धा मला असं वाटतं की त्यांचं एक म्हणतात ना बॅकस्टेज, ते जे काही करतात आणि त्यांचा जो ब्रिलियन्स आहे तो अनमॅच्ड आहे. ज्योती मॅम आणि मी गेली साधारण एक 15 ते 18 वर्ष आता त्यांना पाहतीये, ओळखतीये आणि त्यांच्यासारखं कोणीच नाही आहे. आणि सुबोधबद्दल मी बोलायचं म्हटलं तर खूप काही आहे बोलायला, पण खरोखरच सांगते की मला असं वाटतंय मी कट्यारचाच दुसरा भाग बघते की काय. आणि जेवढी कट्यारला मला असं वाटतं की एक सक्सेस स्टोरी होती कट्यारची, आणि ज्या प्रकारे त्याचं संगीत महाराष्ट्रच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलं होतं, अगदी तसंच ते पोचावं, त्याहून दुप्पट पटीने ते पोचावं. आणि माझ्या फक्त आणि फक्त शुभेच्छा आहेत. मग वैदेही असो किंवा सुमित असो, सुबोध असो, मंजिरी असो, सुबोधची वाईफ, तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण खरोखरच मला असं वाटतं की सुबोधच्या मागे खूप खंबीरपणे ती उभी आहे आणि त्याच्यामुळे सुबोध इतकं सगळं वेगळं काहीतरी करू शकतो. आणि शंकर एहसान लॉय यांच्याबद्दल बोलायची तर ना आपली कुवत आहे ना आपण ते बोलायला पाहिजे. आणि मी वंदन हो हे गाणं केलंय
आणि दीपाली ताई हिने ते कोरिओग्राफ केलंय. माझं दीपाली ताईचं आणि एक अप्रतिम गाण्याचं एक मी असं म्हणेन की त्रिकूट आता जमलंय. तर दीपाताई खूप मजा येते तुझ्या खाली तुझी कोरिओग्राफी शिकायला आणि तुझ्या बरोबर असायला, कारण तू इतकी भन्नाट इतकी मस्त आहेस आणि ते सगळं त्या गाण्यात आलंय. सॉरी मी जरा जास्त बोलतेय कारण मी म्युझिक लॉन्चला नव्हते, त्याचं सगळं मी आता भरून काढतेय. पण खरंच सांगतेय आय थिंक इट्स जस्ट ग्रेट आणि खूप खूप शुभेच्छा या चित्रपटाला. नक्कीच. आणि मला वाटतं दीपाली विचारे प्लीज तुम्ही मंचावरती या. आणि सुभाषदा मी तुम्हालाही मंचावर आमंत्रित करते, कारण संगीतमय चित्रपट हा जेव्हा येत असतो तेव्हा त्याचं नृत्य आणि पडद्यावरती ते संगीत कसं दिसणार आहे त्याचं दृश्यरूप फार महत्त्वाचं असतं. या चित्रपटातली जवळजवळ 13 गाणी ही दीपालीताईंनी नृत्य दिग्दर्शित केलेली आहेत आणि एक गाणं सुभाष सरांनी. दोघंही आपल्याला महाराष्ट्रातले किती आघाडीचे नृत्य दिग्दर्शक आहेत हे माहिती आहे. त्यामुळे पण नाट्यसंगीतावरती आधारित एक नव्याने येणारा चित्रपट, वेगळ्या पद्धतीचं संगीत, काही चॅलेंजेस होती का? खूप चॅलेंजेस होती. सगळ्यात महत्त्वाचं तर शंकरजींचं म्युझिक, शंकर सांगतोय यांचं म्युझिक, आणि ते इतकं ग्रेट ऑलरेडी होतं की आम्हाला एक वेगळी जबाबदारी होती आमच्यावर. खरं या चित्रपटाची 10 अख्खी गाणी मी केली आहेत आणि मग बाकीची जी गाणी आहेत ती नंतर ॲड झाली आहेत. त्याच्यामुळे मी आधी जे काही शूट करून ठेवलं होतं मी आणि सुबोधनी मिळून, तर ते असं बनवून 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 अशी त्याची 13 गाणी झाली. ते सगळं सुबोधमुळे आहे. आणि जसं प्रत्येकाने सांगितलं की सुबोध सारखा आर्टिस्ट तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्यातला जो माणूस आहे तो इतका ग्रेट आहे की म्हणजे माझ्याकडे शब्द अपुरे पडतील त्याच्याबद्दल बोलायला. आधी जेव्हा सुरुवात केली तेव्हा वाटलं की चला 4-5 गाणी करायची आहेत जी आपण इतर चित्रपटात पण केली आहेत. पण हे जेव्हा सुरू झाला हा प्रवास आणि मी त्याला मजेत असं म्हटलं की सुबोध अरे खरं तर हा इतका ग्रेट अनुभव होता की हा चित्रपट झाल्यावर मी रिटायरमेंट घ्यायला पाहिजे, पण मी घेणार नाही आहे आत्ता तरी. आणि माझ्याबरोबर माझा मित्र आणि जे मला असं वाटतं की खूप वर्षांनी आम्ही असं एकत्र काहीतरी करू शकलो. या चित्रपटाचं एक गाणं असं आहे जे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आम्ही असं केलं आहे. या चित्रपटाचे फाईट मास्टर सुबोध, मी आणि सुभाष असं चौघांनी म्हणून आम्ही एक गाणं केलं आहे आणि ते इतकं ग्रेट समीकरण झालं आहे की ते बघितल्यावर खरंच कळत नाही की हे 4 लोकांनी मिळून केलेलं गाणं आहे. आणि मला वाटतं त्या गाण्याचं चित्रीकरणाचं यश हे त्याच्यात आहे. आणि मी खूप भाग्यवान आहे, जसं सगळे म्हणाले की अशा ग्रेट टीमबरोबर मला काम करता आलं आणि मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. VFXचे इतके ग्रेट अनुभव. एक गाणं जे आम्ही ऑफकोर्स माझा मित्र सुमित आहे त्यात आणि आम्ही 1 शॉट केलं आहे ते गाणं 1 शॉट. आणि हे इतकं उत्तम एक्सपिरियन्स, मला असं वाटतं की फार भाग्यवान आहे मी की मला ते करता आलं. याच्या VFX टीमचे आणि आमच्या DOPचे खूप आभार की त्यांनी इतकं ग्रेट काम केलं आहे. तुम्ही सिनेमा बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल असं एक गाणं, म्हणजे मला असं दरवेळेला वाटतं की अच्छा हे माझं फेवरेट आहे, नाही ते माझं फेवरेट आहे, असं मला आत्ता खरंच सांगता येत नाही आहे की कुठलं माझं सगळ्यात आवडतं गाणं आहे. पण अर्थात अमृताबरोबर काम करायला पुन्हा मजा आली. चंद्रमुखी चंद्रानंतर आम्ही परत या गाण्यामध्ये काम केलं वंदन होमध्ये आणि खूप अप्रतिम एक्सपिरियन्स आहे. आणि माझ्या मित्रांनी पण एक गाणं केलं आहे. सगळ्याच दीपालीने बोलून घेतलेलं आहे, सगळ्या गाण्यांबद्दल बोललेली आहे. त्यातलं एक गाणं मी केलं आहे ऋतू वसंत, आणि बाकी सगळी गाणी दीपालीने केलेली आहेत. एक सुबोधबद्दल सांगायचं तर सुबोध माझा खूप जुना मित्र आहे. त्याची म्हणजे तो सिरियल करत असल्यापासूनचा मित्र आहे. आजही आमची खूप चांगली मैत्री आहे. तर नेहमी त्याचं इव्हेंट सगळे त्याचे मी आत्तापर्यंत केलेले आहेत. फिल्म आली की तो म्हणा सुभाष आपल्याला एक गाणं करायचं आहे, सुभाष आपल्याला काहीतरी काम करायचं आहे, आपण एकत्र काम करूया. आणि जसं हे गाणं आलं त्याने मला सांगितलं सुभाष एक गाणं माझ्या पिक्चरचं तुला करायचं आहे. आणि ह्या जसं अमृता म्हणाली ही कट्यारची टीम तशीच पुढे आलेली आणि हा जो परिवार आहे सुबोधचा या फिल्मच्या संदर्भातला, त्यात मी या गाण्याच्या माध्यमातून इन झालो. आणि असं पहिलं गाणं असेल
ते फक्त सुबोध असल्यामुळेच होऊ शकले. याचं कारण असं आहे की 2 कोरिओग्राफर एकत्र काम करत होते, ज्यात कधीच कन्फ्युजन नव्हतं की नेमकं गाणं कोणाचं, माझं, हिचं, सुबोधचं का कोणाचं. आणि शांतपणे आम्ही रात्रभर बसून सुबोध म्हणेल, सुबोधचं झाल्यानंतर फाईट मार्क्स त्यांच्याशी बोलून असं आम्ही ते गाणं केलं. आणि हे शक्य झालंय फक्त सुबोधच्या स्वभावामुळे, कारण तेवढा गोड आहे की तो नेहमी हसत असतो. सगळ्यांना एवढी सगळी टीम, एवढे गायक, एवढे कलाकार, शंकरजी आणि सगळ्या टीमला घेऊन त्याने एवढी मोठी धुरा सांभाळली आणि एवढं मोठी फिल्म केली आहे. माझा अनुभव म्हणायचा असेल तर डिरेक्टर बरोबर प्रोड्युसरही तेवढा सपोर्टिव्ह असायला लागतो. सुनीलजी, त्यानंतर आपली जिओची सगळी टीम शूटिंगच्या वेळेला मला खूप सपोर्ट करत होती, कारण पहिल्याच दिवशी 10:30, 11, 12 वाजेपर्यंत धुकंच होतं. मी कामच सुरू करू शकलो नाही आणि एवढं मोठं गाणं करायचं होतं 2 दिवसात. पण जिओची संपूर्ण टीम मला सपोर्ट करेल, नाही नाही सर तुम्ही करा, काय नाही हरकत नाही, हो दे जे शॉर्ट्स टाइम मिळतात ना करू दे. असा सपोर्ट म्हणजे एक म्हणतो ना की पाठबळ असायला लागतं, त्याशिवाय अशी मोठी गाडी 1-2 दिवसात नाही शूट होऊ शकत एवढ्या मोठ्या लोकेशनवर. आणि ती आम्ही केली आहे. तर मला वाटतं आत्ताच जसं गाडी यायला लागली आहेत तसं खूप लोक, आमची सगळी अख्ख्या महाराष्ट्रात माझे जे असिस्टंट्स आहेत, माझ्याबरोबर काम करणारे लोक आहेत, सगळ्यांचे फोन आहेत की व कधी रिलीज, खूप छान आहे, गाणी खूप छान आहे. पूर्ण महाराष्ट्रात त्याची एक म्हणतो ना एक चर्चा आहे आणि खरंच सगळ्यांना काहीतरी वेगळं पाहायला मिळेल असं मला वाटतं. 10 जानेवारीची आपण सगळे प्रतीक्षा करतोय आणि प्रसार माध्यमाचे सगळे प्रतिनिधी तुमच्या सगळ्यांशी बातचीत करण्यासाठी उत्सुक आहेत. तर आपण हा जो ज्योती मॅडम, मी आपल्याला विनंती करते की कॅन वी कन्क्लूड दिस फॉर्मल सेशन अँड बिफोर दॅट प्लीज I'll just say a couple of words. Hundreds of movies I have done, but I've never seen so much positivity, such a celebration celebration of a journey. अभी तो picture release भी नहीं हुई है, so we're not celebrating success before time. I think there is a celebration of the journey, celebration of that intent जो हमने सोचा था. So I feel very good and privileged to be part of it. मैं कहना चाहती हूँ कि अभी देखो पुष्पा है, वो पूरी इंडिया देख रही है. एक तेलुगु पिक्चर है, पूरी इंडिया देख रही है, कोई भी भाषा में देख रही है, हिंदी में देख रही है. So why do we keep Marathi movies restricted to Maharashtra? So I feel all of India should come forward and watch this. So I request all of the media to write about it, not just Marathi media, but all media. Amita, you have to champion that Sangeet Manapman, everybody knows that this movie is coming and they'll come watch it. But Maharashtra has no excuse. Maharashtra has absolutely no excuse and they have to come and support. It's not just a film, it's a celebration of our culture and we'd love to celebrate that with all of you. So congratulations all of you who are standing here and everyone who's not here too, and it's our privilege as Jio to be part of this film. नक्कीच पुन्हा एकदा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि मीडियाशी आपली इंटरॅक्शन आता आपण सुरू करू शकतो. सुबोध भावे सुद्धा थोड्या वेळातच या ठिकाणी असतील. इथे मंचावरतीच थांबलात तर सगळ्यांना सोयीचं जाईल आपल्याशी संवाद साधणं. सगळ्या कलाकारांना विनंती करते कृपया आपण पुन्हा मंचावरती जर आलात तर छायाचित्रही घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर सगळ्यांना बाईट्स घेणंही सोपं जाईल. लेफ्ट मंजरी एक मिनिट सर, एक मिनिट सुरू झालं.